सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीतर्फे वीज ग्राहक तसंच जनतेच्या हिताकरता स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीतर्फे मोर्चाचे आयोजन 25 जून 2026 रोजी करण्यात आले। दडपशाही तसंच धमकीने मीटर लावण्यास सामुदायिक विरोध करण्याचे आवाहन नागपूरच्या प्रेस क्लब इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीने केलाय। महाराष्ट्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील महावितरण वीज कंपनी महाराष्ट्रातील 3,70,00,000 वीज ग्राहकांना मेकॅनिकल मीटर, महाराष्ट्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाच्या अधिकार क्षेत्राचं महावितरण कंपनी महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक व नंतर डिजिटल मीटरद्वारे वीज वितरणाचे गेली 65 वर्ष कार्य करीत आहे। 22,58,000 व्यावसायिक वीज ग्राहक व 2,29,00,000 लघुदाब घरगुती वीज ग्राहक आहेत। पत्रकार परिषदेमध्ये कॉम्रेड मोहन शर्मा, प्रफुल्ल गुडगे, कॉम्रेड अरुण लाटकर आणि बाकी काही महानुभावांनी पत्रकारांना माहिती दिली। पुढे बोलताना ते म्हणाले की या 65 वर्षात वीज ग्राहकांच्या प्रीमाइसेसवर मीटर लावण्याची महावितरणची जबाबदारी कधी खाजगी कंपन्यांना कंत्राटदाराला दिली गेली नाहीये। त्यामुळे वीज ग्राहकांच्या विद्युत प्रणालीवर कंपनीचा ताबा राहिला। महाराष्ट्र शासन तसंच व्यवस्थापनानं सर्व रस्ते मोडून महसुलाची संपूर्ण प्रक्रिया खाजगी कंपन्या अदानी, जिनस, मॉन्टे कार्ले व नागार्जुन कंपनी यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजना अंतर्गत हस्तांतरित केली आहे। मग महसूल अत्यंत एक महत्त्वाचा स्रोत या खाजगी कंपनीच्या हातात जाणार आहे। प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेचा भुर्दंड 40,000 कोटींच्या जवळपास राहणार आहे। चांगले चाललेले डिजिटल मीटर भंगारात निघेल, लाखोंचं नुकसान वीज ग्राहक तसंच नागरिकांच्या हिताच्या रक्षणार्थ हे आंदोलन होत असल्याचंही स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीनं माहिती दिली। वीज ग्राहकांच्या स्थळी मीटर लावण्यास आलेल्या एजन्सीचा सामूहिक विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडा असं आवाहन कृती समितीनं केलंय। संजय मिरे, सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नागपूर।